तर प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला धक्का बसलाय. कारण सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदाचा दावा धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचं संख्याबळ 8 वरून 7 वर आलंय. विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदासाठी 8 आमदारांची अट आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदाचा दावा अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसची अडचण झाली आहे. विधान परिषदेतली काँग्रेसची समीकरणं आता बिघडणार आहेत. काँग्रेसचं संख्याबळ 8 वरून 7 वर येणार आहे. विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी 8 आमदारांची अट आहे. जर तुम्ही कायद्याच्या चौकटीत बसतच नसाल तर तुम्हाला कसं मिळेल ते पद? मागे आम्ही सांगितलं होतं, मी तर बोललो होतो, अनेक तुमच्या माध्यमातून बोललो होतो की यांना विरोधी पक्षनेतेपद देताच येत नाही. पण यांचा आग्रह चहा प्यायच्या निमित्ताने का होईना देता का विरोधी पक्षनेतापद? बुके घेऊन जातील देता का विरोधी पक्षनेत? तुमचे आमचे संबंध किती चांगले देता का विरोधी पक्षनेत? मग ज्यांना काही विश्लेषण लावायचे मग ते फडणवीस साहेब झाले. फडणवीस साहेब सगळ्यात चांगले मुख्यमंत्री आहेत असं आम्हाला वाटतं, देता का विरोधी पक्षनेतापद? हे काय चाललंय यांचं? अहो, लाचाराची काही सीमा असते का नाही? आणि ही सीमा सगळ्या तोडलेल्या आहेत. तरी अखेरला नियमानुसारच कामकाज होतं हे आम्ही त्यांना दाखवून दिलेलं.